श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्हाला वाटतंय का की तुमच्यावर कुणीतरी काहीतरी केलंय किंवा तुमचं नशीबच जन्मापासून फुटलेलं आहे? कारण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करूनही शेवटी हातात शून्यच उरतंय. प्रामाणिकपणे काम करूनही वेळेवर पगार न मिळणे, व्यवसायात पार्टनर किंवा जवळच्या माणसाने पाठीत खंजीर खुपसून फसवणे किंवा कष्टाचं श्रेय भलताच माणूस मारून नेणे किंवा अहोरात्र खपूनही डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत जाणे. इतकंच नाही तर घरात सतत येणाऱ्या कटकटी, आजारपण आणि ऐनवेळी होणारी पैशाची तंगी यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटला असाल तर जरा थांबून आधी तुमची जन्मतारीख तपासा. मित्रांनो, अंकशास्त्रात अशा दोन भयंकर जन्मतारखा आहेत ज्याचा जन्मच जणू संघर्षाच्या कुशीत झालाय. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत शनिदेव, राहू आणि गुरु यांच्या आयुष्याचा असा काही खेळ करतात की अगदी आत्महत्येचे विचार येण्यापर्यंत त्यांची परिस्थिती बिघडते. पण मित्रांनो, कान उघडे देऊ नये का? जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 4, 12, 13, 21, 22, 30 आणि 31 या तारखेला झाला असेल तर आता सावध राहा. तुमच्या कुंडलीत आणि अंकशास्त्रात शनी, राहू व गुरुने मिळून एक असा गुप्त चक्रव्यूह रचलाय जो वयाच्या 35 पर्यंत तुमच्या हाताला यश लागू देत नाही. जर तुमचं वय 35च्या आत असेल किंवा 35 उलटूनही काहीच बदलत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजर ठरेल. 35व्या वर्षी नेमका कोणता टर्निंग पॉईंट येतो आणि त्या गुप्त चक्रव्यूहातून बाहेर कसे पडायचे, चला मित्रांनो समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. आणि मध्येच जर तुम्ही सोडून गेलात तर तुम्हाला किंवा तुमच्या आयुष्यात नेहमीच अपयश, गरिबी आणि संघर्ष राहील. तर मंडळी, ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या खोल अभ्यासानुसार मूलांक 4 आणि मूलांक 3 या अशा दोन शक्ती आहेत ज्याचा थेट संबंध राहू, शनी आणि गुरु या 3 सर्वात प्रभावशाली ग्रहाशी होत असतो. मूलांक 4च्या व्यक्तीमध्ये जन्मताच एक वेगळा माइंडसेट आणि चौकस बुद्धी असते, तर मूलांक 3 या व्यक्तीमध्ये अफाट ज्ञान, सृजनशीलता आणि इतरांना दिशा दाखवण्याची क्षमता असते. परंतु तरुणपणात या क्षमताचा पुरेपूर वापर होण्याऐवजी ग्रहाची स्थिती या लोकांना अशा काही चक्रव्यूहात ढकलते की जिथे त्यांचा प्रत्येक प्रयत्न अपुरा ठरत असतो. तर मंडळी, मूलांक 3 आणि मूलांक 4ची जन्मतारीख कोणती? तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्यात 4, 13, 22 आणि 31 या तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक 4 असतो. तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 या तारखेला झाला असतो त्यांचा मूलांक मात्र 3 असतो. तर मंडळी, तारुण्याच्या टप्प्यात मूलांक 4 वर असणारा राहूचा प्रभाव त्यांना सतत नवनवीन प्रयोग करायला लावतो. पण शनिदेवाची दृष्टी असल्यामुळे प्रत्येक पावलावर कडक शिस्त आणि अडथळ्याची भिंत उभी राहते. तर दुसरीकडे मूलांक 3 यांचा स्वामी असणारा गुरु ह्या लोकांना अत्यंत भावुक, प्रामाणिक व इतराचे भले बनवणारा असतो. या स्वभावामुळे हे लोक स्वतःचे नुकसान करूनही इतरांना मदत करत राहतात. हे दोन्ही मूलांक तरुणपणात कष्टाची अशी शेती करतात ज्याची पीक नेमके कसे कापायचे हे त्यांना समजत नाही आणि याच काळात त्यांची सर्वात जास्त खरी मानसिक आणि बौद्धिक ताकद तयार होत असते. शास्त्रानुसार हा सगळा काळ म्हणजे नियतीने तुमची पायाभरणी करण्यासाठी आखलेला एक विशिष्ट प्लॅन असतो. जितकी मोठी इमारत उभी करायची असते तितकाच तिचा पाया खोल खणावा लागतो. या काळात मिळालेले धोके, पाहिलेली गरिबी आणि अनुभवलेली हताशपणा ही प्रत्यक्षात 35 नंतर येणाऱ्या सुवर्ण काळाची तयारी असते. शनिदेव आणि गुरु तुम्हाला या काळात इतके परिपक्व बनवतात की वयाच्या 35व्या वर्षानंतर देखील जेव्हा ग्रहाची महादशा आणि परिपक्वता बदलते तेव्हा तुम्हाला देखील जगातील कोणतीही अडचण हादरू शकणार नाही. पण या 35व्या वर्षाचा टर्निंग पॉईंट कसा येतो हे आपण पुढे बघूया. मित्रांनो, वयाचे 35 वर्षे उजळताच मूलांक 3 व 4 यांच्या आयुष्यात चक्रासारखा असा काही बदल घडू लागतो जो सामान्य माणसाच्या कल्पनापलीकडचा असतो. अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या नियमानुसार वयाच्या 35 ते 36 या काळात शनिदेव पूर्णपणे परिपक्व होतात. नंतर मूलांक 4चा स्वामी असलेला राहू आपली भरकटणारी चाल थांबून अत्यंत व्यवहारी, धूर्त व अचूक नियोजन करणारा शक्ती बनतो. त्याचवेळी मूलांक 3 यांचा स्वामी जो गुरु आहे बृहस्पती आपले आत्मज्ञान आणि परिपक्वता जागृत करतो. 35व्या वर्षापर्यंत तुम्ही जे काही दुःखाचे चटके सहन केले असतात, ज्या फसवणुका
झेललेल्या असतात त्या सगळ्याचे रूपांतर अचानक एका मोठ्या अनुभवाच्या आणि आत्मविश्वासाची ढाल व तलवारीमध्ये होतो. या टप्प्यावर तुमच्या मानसिकतेत आणि ग्रहाच्या ऊर्जेत एक अफाट परिवर्तन घडून येतं. आधीच्या लोकांमुळे तुम्ही भावूक होऊन अडकत होतात तेथे आता तुमची दृष्टी पूर्णपणे व्यवहारी बनते. शनिदेवाची कडक शिस्त तुमच्या विचारांना स्पष्टता देते, तर गुरुची बुद्धिमत्ता तुम्हाला योग्य संधी आणि योग्य माणसे ओळखण्याची अचूक ताकदही देते. मित्रांनो, राहूचा जो प्रभाव तुम्हाला 35व्या आधी भ्रमात आणि संघर्षात ठेवत असतो, तोच राहू आता तुम्हाला आउट ऑफ बॉक्स विचार करायला लावतो. परिणामी तुम्ही ज्या क्षेत्रात हात घालता तेथे तुमची रणनीती, जी स्ट्रॅटर्जी आहे, इतकी बिनचूक ठरते की तुमचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी आणि शत्रू आपोआप मागे पडू लागतात. मित्रांनो, हाच काळ असतो जिथे वर्षानुवर्षे पेरलेल्या कष्टाच्या बियाचे रूपांतर एका मोठ्या वृक्षात व्हायला सुरुवात होते. आधी तुम्ही ज्या यशाच्या आणि पैशाच्या मागे धावत होतात, आता तेच यश आणि प्रतिष्ठा स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होऊ लागते. मित्रांनो, 35 वर्षाच्या आधी शनिदेव आणि गुरुने घेतलेली प्रतीक्षा आता संपलेली असते आणि तिच्या मोबदल्यात मिळणारं कायमस्वरूपी फळ मात्र तुमच्या हातात येण्याची वेळ झालेली असते. वयाचे 35 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मुलांक 3 च्या व्यक्तीच्या आयुष्यात जो सुवर्णयुग सुरू होतो, त्याला अंकशास्त्रात अनुभवातून निर्माण होणारे महासाम्राज्य म्हटले जाते. कारण ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला होतो, त्यांचा मुख्य स्वामी गुरु असतो आणि 35व्या वर्षापूर्वी गुरुने दिलेले अफाट ज्ञान आणि शनिदेवाने कष्टामधून शिकवलेली कडक शिस्त, या दोघांचा जेव्हा वयाच्या 35 नंतर अद्भुत मिलाफ होतो, तेव्हा या लोकांच्या आयुष्यात अफाट मान-सन्मान, पैसा आणि स्थिरतेचे एक नवीन पर्व सुरू होत असते. मित्रांनो, या टप्प्यावरती मुलांक 3च्या व्यक्तीमधील गुण नेतृत्व, जी लिडरशिप क्वालिटी आहे आणि निर्णय क्षमता पूर्णपणे भरून येते. 35च्या आधी ज्या लोकांसमोर त्यांना झुकावे लागत होते किंवा ज्यांनी त्यांच्या साधेपणाचा, ज्ञानाचा गैरफायदा घेतला, तेच लोक आता त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी रांगेत उभे राहतात. समाजात, राजकारणात, मोठ्या उद्योगात किंवा कोणत्याही कार्यक्षेत्रात त्यांचा शब्द अंतिम मानला जाऊ लागतो. गुरुच्या कृपेने त्यांचे आर्थिक गणित इतके अचूक ढळून येते की आधी झालेला सगळा आर्थिक तुटवडा भरून निघतो आणि गुंतवणुकीतून आणि व्यवसायातून पैशाचा अखंड ओघ सुरू होतो. मित्रांनो, 35 नंतर मुलांक 3चे लोक फक्त स्वतःचेच यश साजरे करत नाहीत, तर ते इतरांना मार्ग दाखवणारे मोठे सल्लागार, उच्च पदस्थ अधिकारी किंवा यशस्वी उद्योगपती म्हणून नावारूपाला सुद्धा येतात. शनिदेवाचा भक्कम पाठिंबा आणि गुरुची अभिमंत्रित बुद्धिमत्ता, त्यांना त्यांच्या बळावर हे लोक असे काही साम्राज्य निर्माण करतात की ते पिढ्यानपिढ्या टिकून राहते. पण 35च्या आधी झालेला हा सगळा संघर्ष आणि 35 नंतर मिळणारा हा महाविजय त्यांचा अंतिम निष्कर्ष आहे का? या दोन्ही मुलांकासाठी भविष्यात यश मिळण्याचा महामंत्र आणि अंतिम भविष्यवाणी जाणून घेतल्याशिवाय मध्येच हा व्हिडिओ सोडू नका. मित्रांनो, मुलांक 4 बद्दल बघूया. वयाच्या 35व्या वर्षानंतर मुलांक 4च्या व्यक्तीच्या आयुष्यात जो अनपेक्षित व वादळी बदल होतो, त्यांना अंकशास्त्र अचानक होणारा गेम चेंजर टप्पा मानला जातो. कारण ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 या तारखेला होतो, त्यांचा मुख्य स्वामी राहू आहे, तर त्याला शनिदेवाची भक्कम साथ मिळालेली असते. 35च्या आधी राहू व शनीने घेतलेले कडक परीक्षा संपताच 35 नंतर हेच दोन ग्रह या लोकांच्या आयुष्यात अशा काही संधी घेऊन येतात की अवघ्या काही काळातच चित्र 540 अंशात बदलून जाते. कारण या टप्प्यावर मुलांक 4 या व्यक्तीची बुद्धिमत्ता, रणनीती, प्लॅनिंग एका वेगळ्या शिखरावर पोहोचते. 35 नंतर त्यांच्या ती मास्टरमाइंड जागा होतो. त्यांच्या कामात किंवा व्यवसायात 35च्या आधी सातत्याने अपयश येत राहते किंवा अडथळे निर्माण होत होते, तेथे अचानक जॅकपॉट झाल्यासारखी प्रचंड प्रगती होऊ लागते. राहूची आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची ताकद असो किंवा शनीची स्थिरतेची साथ, यामुळे हे लोक स्वतःच्या हिमतीवर जमीन आणि मालमत्ता, नवीन घर, मोठमोठे व्यावसायिक प्रकल्प उभे करतात. रिस्क घेण्याची यांची क्षमता, बिनचूक निर्णय, यामुळे हे प्रतिस्पर्ध्यांना सहज मागे टाकतात. ज्या लोकांनी 35च्या आधी मुलांक 4च्या व्यक्तींना कमजोर समजले होते किंवा त्यांचे श्रेय हिरावून घेतले होते, हेच लोक 35 नंतर त्यांची भरभराट पाहून अवाक होतात. अचानक धनलाभ, मोठे पद, समाजात वकूब निर्माण होणे या टप्प्याचा मुख्य भाग असतो. मित्रांनो, मुलांक 4चे लोक 35 नंतर शून्यातून उठून थेट यशाच्या शिखरावर बसतात आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. मित्रांनो, लक्षात घ्या की वयाच्या 35 वर्षानंतर मुलांक 3 व 4च्या आयुष्यात येणारा हा बदल म्हणजे केवळ
नशिबाचा खेळ नाही, तर तो कष्टानंतर मिळणाऱ्या विजयाचा सोन्याचा काळ असतो. 35 वर्ष ज्या शनिदेव, राहू आणि गुरूने तुमची परीक्षा घेतली, तेच आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून स्वतःला राजा बनण्याचे काम करतात. आजवर सोसलेल्या प्रत्येक अपमानाचे, कष्टाचे आणि संघर्षाचे रूपांतर आता त्यांना मान-सन्मान आणि यशाच्या मोठ्या शिखरामध्ये होते. हा काळ तुम्हाला हे दाखवून देतो की उशिरा मिळालेले यश हे कायमस्वरूपी किंवा टिकणारे असते, जे सहज मिळणाऱ्या यशापेक्षा कितीतरी पटीने मोठे असते. मित्रांनो, आयुष्याच्या या टप्प्यावर पोहोचल्यावर भूतकाळातील प्रत्येक तास तुम्हाला एका मोठ्या वाटेवर घेऊन गेल्याचे लक्षात येते. तेव्हा मुलांक 4चे लोक जसे आपल्या अफाट रणनीतीने आणि अचानक मिळणाऱ्या जॅकपॉटाने जग जिंकत असतात, तसेच मुलांक 3चे लोकसुद्धा आपल्या ज्ञानाने आणि स्थिरतेने महासाम्राज्य उभे करत असतात. 35 वर्षाच्या आधी त्यांना कोणीही विचारत नसतं. तेच लोक आता या टप्प्यानंतर समाजाचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान बनतात. हीच खरी नियतीची जादू असते, जी कष्टाने सोने करणारी ठरते आणि तुमच्या आयुष्याचा गेम पूर्णपणे बदलून टाकते मित्रांनो. म्हणूनच जर तुम्ही तू जर जर तुमचं सध्याचं 35च्या तुम्ही आत असाल किंवा तुम्ही संघर्षाशी लढत असाल, तर अजिबात खचून जाऊ नका. कारण तुमचे खरे सुवर्णयुग आता अवघ्या काही अंतरावर आहे. शनिदेव, राहू आणि गुरुची ही युती तुमच्यासाठी एक नवीन लख्ख प्रकाश घेऊन येणार आहे, जो तुमचे पुढचे आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे मार्ग दाखवेल. त्यासोबतच मित्रांनो, आता तुमच्यापैकी काही लोक विचार करतील की दादा, आमचं वय तर 37, 40, 50 झालंय, पण आमच्या आयुष्यात तर अजून काहीच घडलं नाही. मग आमचं काय? तर कान उघडे ठेवून ऐका मित्रांनो. कारण 35व्या वर्षी ग्रहाची ऊर्जा आणि परिपक्वताची मॅच्युरिटी तुम्हाला दरवाजे उघडून देते. मग दरवाजातून आत चालत जाण्याचं काम मात्र तुमचं असतं. जर 35 नंतरही तुम्ही जुन्या चुका करत राहिलात, रिस्क घ्यायला घाबरलात किंवा कष्टाऐवजी फक्त नशिबाला दोष देत बसलात, तर ग्रहाची ऊर्जा तशीच वाया जाते. मुलांक 3 आणि 4चे लोक अनेकदा चुकीच्या क्षेत्रात वर्षानुवर्ष खपतात. मुलांक 3चा जन्म ज्ञान, मार्गदर्शक आणि नेतृत्वासाठी झालेला असतो. ते जर चुकीच्या जागी काम करत असतील, तर यश लांबणीवर पडणारच. मुलांक 4च्या व्यक्तीमध्ये आधुनिक विचार, बिझनेस माइंड किंवा आयडियाज असतात. त्यांनी जुन्याच पद्धतीने काम केल्यास राहू व शनी साथ देत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, अंकशास्त्रात 35वे वर्ष म्हणजे यशाची सुरुवात असते. जगप्रसिद्ध उद्योगपती, लेखक आणि विचारवंतांपैकी मुलांक 3 व 4च्या अनेक लोकांचे खरे साम्राज्य वयाच्या 38 ते 40च्या दरम्यान उभे राहिले आहे. त्यामुळे तुमची वेळ निघून गेलेली नाही, तर तुमची वेळ आता सुरू झाली मित्रांनो. तरीही मुलांक 3 आणि 4च्या व्यक्तीचे 35 वर्षानंतर काम अडत असेल, तर ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार हे 2 उपाय नक्की करा. मुलांक 3च्या लोकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे ज्ञान असूनही योग्य मोबदला न मिळणं आणि लोकांवर अतिविश्वास ठेवून फसणं. त्यासाठी रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर कपाळावर किंवा मानेवर किंवा नाभीवर हळदीचा किंवा केशर चंदनाचा टिळा लावावा. त्यामुळे गुरुग्रहाची पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यात वाढत असते. त्यासोबतच ओम बृहस्पते नमः या मंत्राचा गुरुवारी सकाळी जप नक्की करावा किंवा गुरुवारी पिंपळाच्या किंवा केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. केळीच्या झाडाची गुरुवारी पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मुलांक 4च्या लोकांनी मुख्य अडचण म्हणजे अचानक येणारे अडथळे आणि मानसिक अस्थिरता, चिंता आणि अतोनात कष्ट करून सुद्धा फळ उशिरा मिळणे. त्यामुळे मुलांक 4च्या जातकांनो, राहू शनीला अनुकूल करण्यासाठी हे उपाय नक्की करा. जसे की राहूचा वाईट प्रभाव टाळायचा असेल, तर दारू, जुगार किंवा कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याच्या मोहापासून पहिले लांब राहा. मुलांक 4च्या लोकांचे शॉर्टकट मारला की राहू तुम्हाला उद्ध्वस्त करत असतो. मुलांक 4च्या लोकांसाठी हनुमान चालीसा हे ढालासारखे काम करत असते. रोज किंवा दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा म्हणा. त्यासोबतच पक्ष्यासाठी घराच्या छतावर आणि बाल्कनीत पाणी व धान्य ठेवत जा. मित्रांनो, हे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच लवकरच यश मिळत जाईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ किंवा माहिती तुम्हाला मनापासून पटली असेल आणि तुमच्या ओळखीतील किंवा घरातील कोणती व्यक्ती मुलांक 3 किंवा 4चे असेल किंवा ज्यांच्या वय 35च्या आसपास किंवा पुढे गेले असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा मुलांक लिहून हा महायोग तुमच्यासाठी कसा ठरतोय हे मात्र नक्की सांगा. धन्यवाद.